Gabriel said to him, त्यावेळेस एंजल गॅब्रिएल आला and he said to him, आणि डॅनियलला सांगतो, Daniel, the day you humble yourself before Almighty God, आणि गॅब्रिएल एंजल दानिएलला म्हणाला, दानिएलला ज्या दिवशी तू प्रार्थना करायला सुरुवात केली आणि देवापासून नम्र झाला, on the very same day your answer was sent. त्याच दिवशी देवाने तुझ्या प्रार्थनेचं उत्तर पाठवलं. Hallelujah. Hallelujah. I see in the realm of the spirit. मी आत्म्यामध्ये पाहत आहे. There are so many people sitting here. या ठिकाणी जे काही लोक बसले आहेत, You know, some demon power of witchcrafts. You know, that people are doing upon you. But today, they are going to run away from servant doors. I prophesy over your life. या ठिकाणी जे काही लोक इथे बसले आहेत, काही लोकांवर डेमोनिक सत्ताचं कार्य होत आहे आणि मी पाहत आहे आत्म्यामध्ये की त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी तुम्हाला सोडून जात And that आहेत. is the reason you people are not able to understand why I am not able to receive my blessings in my life. आणि तेच कारण आहे जेणेकरून तुम्हाला कळत नाही की माझ्या प्रार्थनेचं उत्तर काय येत नाही. Hallelujah. Hallelujah. Almost 3 years back, I went to Kolhapur for one meeting. मी जेव्हा 3 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये मीटिंगसाठी गेलो होतो, And in that family, that sister had 3 sons. एक बहीण होती ज्यांना 3 मुले होते And I called them Amar, Akbar and Anthony. आणि मी त्यांचं नाव पाडलं अमर, अकबर आणि अँथोनी, Because I was not aware of their names. कारण की मला त्यांची जे 3 मुलं होते त्यांची नावं माहिती नव्हती. Hallelujah. Hallelujah. If I come and I will tell you, brother, your name is this. मी त्यांना येऊन सांगू शकलो नाही की ब्रदर तुमचं नाव हे असं आहे. जर मी सांगितलं ब्रदर हे तुमचं नाव आहे, सिस्टर हा तुमचा ऍड्रेस आहे, मला माहिती आहे ना तुम्ही पुण्याहून आलाय, ब्रदर तुम्ही मला पुढचं सांगा ना. बरोबर आहे? Hallelujah. I went to that house every Amavasa and you know that whatever these people call. प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला त्या घरामध्ये काहीतरी गोष्टी घडत. Whenever that sister used to cook the rice. ज्यावेळेस ती बहीण त्या अमावस्येला किंवा ते पौर्णिमा जे काय असतं त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये When she used to भात cook the बनवायचे, rice, भात that बनवायचे. rice used to, that color of that rice used to be pink. आणि त्या विशेष दिवशी त्या भाताचा कलर गुलाबी कलर होता. And the Spirit of the Lord said to me, there is one nail before that house, there is one tree, and the people have done some witch on that family, and they have nailed on that tree. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं की ज्या कुटुंबासाठी तू प्रार्थना करत आहे त्या कुटुंबाच्या घराच्या बाहेर एक झाड आहे आणि त्या झाडाला घेऊन त्या कुटुंबाला घेऊन काहीतरी चुकीच्या गोष्टी या लोकांविरुद्ध केल्या गेल्या आहेत. And they put a nail in that here. आणि ज्यावेळेस झाडामध्ये Yes. त्या झाडामध्ये ज्यावेळेस खिळा मारला गेला, Hallelujah. That family started losing their business, started losing their finance, started losing their own health. कोणीतरी त्या कुटुंबाला घेऊन त्या झाडामध्ये खिळा मारला होता जेणेकरून त्यांच्या बिझनेस मध्ये त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये त्या लोकांनी फक्त लॉस आणि लॉस बघावा. And after some time, the head of the family died. आणि मी ज्यावेळेस त्या लोकांसाठी प्रार्थना केली, सगळ्यात शेवटी त्या कुटुंबातले जे घरप्रमुख होते ते आले. Where is the answer of my prayer that sister asked me? Where is my answers when I pray to God? Where is my answer? She asked me. आणि त्या बहिणीने मला विचारलं माझ्या प्रार्थनेचं उत्तर का भेटत नाही. I lost my husband. मी माझ्या नवऱ्याला गमावलं. I lost my business. मी माझा जो व्यवसाय होता त्याला गमावलं. My 3 children, they are studying. माझे जे 3 लेकरं आहेत ते चांगले शिकत होते. How I can help my family? पण आता ते काहीच करत नाही. आता कसं होईल? You know, that spirit was working on in that whole family. आणि एक असं दुरात्मा होता त्या कुटुंबामध्ये कार्य करत होता. When I prayed for the son, first son, ज्यावेळेस मी जो त्यांचा पहिला मुलगा होता Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. हे जीवित परमेश्वर, मैं तेरी आराधना करता हूँ, जीवन को देने वाले, मैं तेरी आराधना करता हूँ. हे जीवित परमेश्वर, मैं तेरी आराधना करता हूँ, जीवन को देने वाले,
करता हूँ हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया येशुआ हालेलुया येशुआ हालेलुया येशुआ हालेलुया येशुआ Thank you, Jesus. हालेलुया येशुआ धन्यवाद प्रभू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू देव बापा या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा लॉर्ड आज तुझी लेकरं जे कोणी त्रासात आहे देव बापा जे कोणी प्रॉब्लेम मध्ये आहे देव बापा जे कोणी आजारात आहे देव बापा जे कोणी दुःखात आहे देव बापा लॉर्ड आय प्रे इन जीसस नेम फादर एव्हरी पॉवर ऑफ डीमन एव्हरी पॉवर ऑफ डेव्हिल आउट इन जीसस नेम एव्हरी स्पिरिट ऑफ पॉवर्टी आउट इन जीसस नेम एव्हरी स्पिरिट which is disturbing and distracting your people out in Jesus name Lord the people who are under the bondage of demon under the bondage of disturbance I break every bondage in Jesus name प्रभू यावेळेस येशूच्या नावात तुझी पवित्र आत्म्याची आग तुझी पवित्र आत्म्याची आग तुझ्या पवित्र आत्म्याची आग flow in Jesus name flow in Jesus name receive the power receive the fire receive the fire receive the fire of Jesus power is coming Jesus is walking in your midst my dear brother and sister प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये चालते पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येकाला स्पर्श करते प्रभूचा आत्मा बोलते माझा बेटा मी तुला आशीर्वादित करते प्रभूचा आत्मा बोलते बेटा मी तुला तुझ्या त्रासातून बाहेर काढते प्रभू परमेश्वर बोलते तुझ्या प्रत्येक शाप आज मी थोडं दे येशूच्या नावात जे काही चुकीचे जादू टोना करणी तुझ्या घेण्याची ती मी बांधतो येशूच्या नावात devil leave out in Jesus name out in Jesus name out in Jesus name out in Jesus name oh patana katamarata free Jesus name free Jesus name free Jesus name ए बाबा आज जे काही तुझी लोकं त्रासात दुःखात कष्टात ओझ्यामध्ये आले ते प्रभू जसे ही लेकरे तू जातील फादर लॉर्ड तुझी शांती तुझे आशीर्वाद तुझी सुटका घेऊन जातील फादर या तुझं वचन बोलतं रे बाप्पा की मी परमेश्वर अरण्यामध्ये जाऊन तुझा रस्ता मोकळा करणारा देव आहे प्रभू आज या लेकरांसाठी ते पुणे अरण्य असेल रे बाप्पा त्या पुण्यामध्ये न मार्ग नसेल रे बाप्पा त्या पुण्यामध्ये आशीर्वाद नसेल पण लॉर्ड आज येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो आज येशूच्या नावात मी घोषणा करतो प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करणार आहे प्रभू येशूचे आशीर्वाद तुम्ही बघणार आहे ज्या लोकांना घराचा आशीर्वाद पाहिजे प्रभू घराचा आशीर्वाद देते जे कोणी तुमच्या घरामध्ये आजारी आहे प्रभू परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा पाठवून आरोग्य पाठवते ज्यांच्या लोकांमध्ये पैशाचे आशीर्वाद राहत नाहीये प्रभू परमेश्वर बोलतो आज मी मला की तीन धारे तुला आशीर्वादित करते मी तुझ्या बिझनेस मध्ये तुझी कृपा माझी कृपा वाढवते धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू प्रभू तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित केलंस मग धन्यवाद तुझ्या लेकरांना तू स्पर्श केलंस मग धन्यवाद तुझ्या लेकरांना तुझ्या सामर्थ्याने भरलंस मग धन्यवाद प्रभू इथला पुढचा वेळ आम्ही तुझ्या हातात सोपवतो आम्ही तुला धन्यवाद देतो दे बाप्पा आणि आम्ही सगळेजण एक आत्म्यात येऊ दे बाप्पा तुझी लेकरं या नात्याने येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकू द्या आमेन 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 हालेलुया 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 बोलो यीशु महाराज की बोलो यीशु महाराज की बोलो यीशु महाराज की यू नो मला असं आतमध्ये एकदम बोला आय फील लाईक आय शुड डान्स वाटते की मी डान्स करावा हालेलुया बट ड्यू टू रिस्ट्रिक्शन आय कांट डू इट सो आपण नाही करू शकत गुड नाईट अँड गॉड ब्लेस यू ऑल जर कोणाला प्रार्थना करून घ्यायची असेल यू कॅन कम अँड मीट मी ओके